स्वामी समर्थ. तर पहा रात्रीच्या वेळेस आमच्या घरी काय निघून निघली. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. हे तर आहे गोम, बारीकशी. लहान मुलं असताना बरोबर लक्ष द्यावं लागते. तर तिला मारलं तर तिचं कसं कलर निघलं. तो कलर म्हणजे चमकून राहिली होती, तिची वास पण येऊन राहिली होती. मग सकाळी सकाळी मस्तपैकी पाणी वगैरे मारून घेतलं. म्हटलं पाणी येणार, पण काही पाणी आलं नाही. तर माझी मुलगी एकटीच झोपून होती. कशी झोपते पहा ना. तिचा भाऊ नव्हता, तर नाहीतर भाऊ असता तर मस्त उठली असती आणि मजा मस्ती करत असते. मग सर्व आंघोळ वगैरे झाली आमच्या दोघीची पण, आणि आम्ही बसलो तयारी करायला. तर माझी मुलगी इकडे तिकडे नाचणं संपत नाही तिचं. म्हटलं बाई हे कर नाही, टिकला लावू दे ना, टिकला वगैरे लावू देत नव्हते. म्हटलं हे पप्पाला दाखवतो नंतर. तर मग ते हे लावू दे आलं लागली. कशी लावू लावून राहिली. त्यानंतर मस्तपैकी भात फ्राय केलं होतं, आलूची भाजी आणि पोळी बनवली होती. तर या फ्राय भात खायला. तर माझी मुलगी पहिले नाही नाही करत होती. मग तर जेवण करायला बस म्हटलं, पप्पाला सांगतात. तो बरोबर जेवण करायला बसली. असं पप्पाचा धाक असलं म्हणजे बरोबर जेवण करतात लहान मुलं, नाही तर जेवण नाही. कारण तिला कार्टून पण लावून दिली होती, चिंटू चिंटू करून राहिली होती. तर मग अंश घरी नव्हता, तर अशीच एकटी बॉल खेळून राहिली होती. ये मम्मी आणत होती, पण म्हटलं नाही बाई तू खेळ, मी पाहतो. त्यानंतर तिच्या आत्याने आणून दिले होते कानातले. तर तेच मस्त घालून पाहिली आणि म्हटलं कशी दिसतंय. तर व्हिडिओ पण करावं. बाकी छान DC ज्वेलर्सचे खूप मस्त कानातले आहे. कोणाला लागत असेल तर मी त्याची लिंक तर नाही टाकू शकत, कारण मी दुकानातून घेऊन आले. त्यानंतर मी मस्तपैकी शेंगा मांडल्या आणि इकडे बसलेला लाडू खात, संडेला आणलेले लाडू. तर इकडे लागली होती बालवीर, माझी पोरगी मस्त बालवीर पाहू पाहू लाडू खाऊन राहिली होती. आणि तिकडे शेंगाच्या शिट्ट्या होऊन राहिल्या होत्या, मुंगफलीच्या शेंगा. मग इकडे आली शिट्ट्या झाल्यावर पाहतो म्हणून. पहा माझी पोरगी कशी त्याच्यामध्ये ब्रश टाकून राहिली. तर मस्त शेंगा झाल्या होत्या. तर बस बाई म्हटलं खाऊन, पण थंड्याच व्हायच्या होत्या. मग थोड्या वेळाने बसतो म्हटलं आणि मग खाऊ म्हटलं. नाही मांडली होती, सॉरी, शेंगा मांडल्या. त्यानंतर इकडं आम्ही बसलो TV पाहत. मग काही वेळानेच शेंगाच्या शिट्ट्या होणं चालू होत्या. म्हटलं बस, तर माझी पोरगी बसूनच राहिली. त्यानंतर सायंकाळी तिला लागली भूक, पण कू करत होती. मी म्हटलं थांब आईस्क्रीम देतो. तर तिला आईस्क्रीम दिली तिच्या भावाची. तर दाखवून राहिली होती घे दे मम्मी, घे मम्मी म्हणून, पण देत तर नव्हती. एकटीनंच खाऊन राहिली होती नंतर. मस्त हार्ट शेपची आईस्क्रीम. कोणी कोणी खाल्ली आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे किती रुपयाची आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर माझ्या मुलीला म्हणत होती ते ते, तर देऊन नाही राहिली होती. हार्ट शेपची 10 रुपयाची, किती सुंदर ना. ते पॉलिथिनच चुकून राहिली होती. त्यानंतर मस्त माझी मुलगी एकटीच खेळून राहिली होती आलू आलू म्हणून. पहा आलूची भाजी बनवत्या मम्मी, आलूची भाजी. पूर्ण आलू कसे पाण्यामध्ये टाकून दिले, असे कोणाकोणाची मुलं करतात ते नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी इकडे मांडली होती भाजी शेंगाची चवडीच्या. या जेवण करायला. म्हटलं वातावरण चांगलं असेल तर मस्तपैकी भजी वगैरे बनव. पण कायचं वातावरण, ऊनच ऊन होती, पाण्याचं नाव निशाण नव्हता. मग इकडं चेक केली तर इकडं पाणी येऊन होता, जिथं पाहिजे तिथं तर येत नाही. मग माझी मुलगी म्हणे मम्मी फ्रीज. तर मस्त आलू ते फ्रीजमध्ये ठेवलं तिनं काढून. आणि इकडे पण शेंगाची भाजी तयार झाली चवळीच्या. माझ्या मुलीचा खेळ खतमच नव्हता होत, मस्त ते खेळून राहिली होती. मग इकडे कणिक घेऊन पोळी म्हणून. चला भेटू.